नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी यामधील पाठ क्रमांक 16 मुक्या प्राण्यांची कैफियत या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा. पहिली तक्रार आहे, मोबाईलच्या आवाजाची भीती कोणाला असते तर चिमणी. दुसरं, प्लास्टिक सेवनाने पोटदुखी कोणत्या वंचराला होते तर गाय. तिसरं, विषारी जलाने जीवाची तगमग कोणाची होते मासोळी. चौथं, वारूळ शेत नष्ट कोणत्या वंचराचं होतं तर नाग. अशा प्रकारे या ठिकाणी तक्रार व वनचर यांच्या जोड्या आपण लावलेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ या पाठात कोणाकोणात संवाद झालेला आहे. याचे उत्तर आहे, या पाठात गाय, चिमणी, मासोळी, नागोबा सर्व प्राणी व माणूस यांच्यात संवाद झालेला आहे. दुसरं दिलं आहे, आ चिमणीला कोणता त्रास होतो. याचे उत्तर आहे, मोबाईलच्या आवाजाने चिमणीची छाती धडधडून तिचा जीव व्याकुळ होतो, तिला काही सुचत नाही. पुढचा प्रश्न बघणार आहोत. ई गायीचे डोळे का पाणावले. याचे उत्तर आहे, माणसाने टाकलेले प्लास्टिक घासाबरोबर गायीच्या पोटात जाऊन तिचे पोट दुखू लागले व तिचे डोळे पाणावले. पुढचा प्रश्न आहे, मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे. याचे उत्तर आहे, सांडपाणी व रसायने टाकून माणसाने पाणी विषारी करून टाकले आहे. ते पाणी घाण असल्याने पिण्यासारखे नाही, म्हणून जलचर तडफडत आहे, ही समस्या मांडली आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. नागोबाची तक्रार कोणती आहे. याचे उत्तर आहे, गवत शेती नष्ट झाल्याने वारुळेही राहिली नाहीत. मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. नागोबांना पकडून नागपंचमीला दूध प्यायला दिले जाते, हे त्याचे अन्न नाही. अंधश्रद्धेपोटी माणूस नागांच्या जीवावर उठला आहे, ही तक्रार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी ही नागोबाची तक्रार आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्य लिहा. पहिलं आहे घोटभर. उन्हाळ्यात घोटभर पाणी मिळाले तरी समाधान वाटते. दुसरं, मैलभर. मैलभर अंतर चालून गेल्यावर एक देऊळ लागले. तिसरं, तासभर. झाकीरने तासभर तबला वाजविला. चौथं, कणभर. कणभरही अन्न वाया जाऊ देऊ नये. पुढचं, चमचाभर. चमचाभर औषध तापाला घालविते. पुढचं, टीचभर. मुंबईत टीचभरही जागा शिल्लक नाही. पुढचं, रात्रभर. यात्रेकरू रात्रभर डोंगर चढत होते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4. कोण ते सांगा. वनचर, भूचर, जलचर आणि उभयचर यापैकी हे कोणत्या प्रकारात येतात ते आपल्याला सांगायचे आहे. बघा, जंगलात राहणारा वनचर, जमिनीवर राहणारे भूचर, पाण्यात राहणारे जलचर आणि जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे उभयचर. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधून लिहा. पहिलं, किनारा. याचा समानार्थी शब्द आहे काठ. दुसरं, शेवट, ऱ्हास. तिसरं, जल, पाणी. आठवण, स्मरण. मासा, मासोळी. नातेवाईक, सगळे सोयरे. अशा प्रकारे या ठिकाणी दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6. खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. दिलेले शब्द आहे सगळे सोयरे, पाहुणे, नातेवाईक आणि भाऊबंद. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 7. खालील शब्दांचे लिंग बदला. पहिला शब्द आहे चिमणी, चिमणा. दुसरा, नाग, नागिण. तिसरं, वाघ, वाघीण. प्रश्न क्रमांक 8. खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार घाला. आता या ठिकाणी पहिलं वाक्य दिलं आहे, सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी टिंबटिंब. या ठिकाणी कासावीस होत होता. दुसरं, आवडते पेन हरवल्याने संजय आज टिंबटिंब होता. याचे उत्तर आहे, उदास दिसत होता.
तिसरं, पाणी टंचाई भासू लागताच पाणी बचतीबाबत सर्वांचे टिंबटिंब उघडले, डोळे उघडले. चौथं, रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे टिंबटिंब. याचे उत्तर आहे डोळे पाणावले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 9, धडधड, तगमग यासारखे आणखी काही शब्द लिहा. पहिला शब्द आहे सरसर, दुसरं भरभर, तिसरं झरझर, चौथं पटपट, पाचवं सडसड, सहावं टकमक, सातवं दगदग आणि आठवं बडबड. अशा प्रकारचे हे आणखी काही शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे, वरीलप्रमाणे शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल? बघा आता याचे उत्तर आहे या प्रकारे. शाळेत शिस्त बाळगा, कचरा कुंडीतच टाका. पुढची सूचना आहे, शाळा हे सरस्वतीचे मंदिर आहे, ती पवित्र ठेवा. पुढचं, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, स्वच्छताच प्रभुता आहे. पुढचं, शाळेची स्वच्छता ठेवणे आपले कर्तव्य आहे. आणि पुढची पाटी आहे, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवा. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्वच्छताविषयक पाट्या आपण शाळेच्या परिसरात लावू शकतो. पुढचा प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षण याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दात लिहा. प्रतिज्ञा आहे, आम्ही आमचे वर्तन बदलू. म्हणजे या ठिकाणी आम्ही पर्वत, पाणी, वातावरण यांना प्रदूषित करणार नाही, सदा वृक्षारोपण करू, लावलेली झाडे वाढवू, निसर्गाची सदैव काळजी घेऊ. अशा प्रकारे पर्यावरण संरक्षण याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली ही प्रतिज्ञा या प्रकारे आपण आपल्या शब्दामध्ये लिहिलेली आहे. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 16 मुक्या प्राण्यांची कैफियत या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.